सकाळचे 5 वाजलेले आहेत. माझ्यासोबतचे, मागचे आणि काही पुढचे हे सगळे झोपलेले आहेत. आता आपण आहोत काशी अयोध्या हायवेवरती. रस्ता चांगला आहे. काशीच्या बाहेर आपण अजून पडलेलो नाहीत असं मला वाटतं, कारण अजून काही घरांची गर्दी काही कमी झालेली नाही आहे. बघू शकता माझ्या बाजूने किंवा अजून घरं चालू आहेत रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने, मधून पण चालू आहेत. तर अयोध्येला जायला आपल्याला अजून बराच वेळ लागणार आहे. आपण पूर्ण टोटल मोकळ्या रस्त्याला लागलं की जरा आपल्या पायलट शेजारी जाऊन बसूया, तिथं एक्सपिरियन्स कसं येतं बघा. इथं ते AC चालू आहे. 3-4 दिवस काशीतल्या गरमीने होरपळल्यानंतर आज ACचा आनंद म्हणजे हे काही औरच वट आहे सध्या आपला. बघूया बराच वेळ बसायचं AC मध्ये, काही ते काही संपत नसते. आता आपण आहोत काशी अयोध्या हायवेवरती. हायवेचं मोठं नाव किंवा आमची गावाबिवा काय माहीत नाही. तर आपल्या मागे जे आहे टुरिस्ट ऑन ड्युटी ते आहे आपल्या प्रवासासाठी. प्रवासाला सुरुवात झालेलं आहे. आपण काशीच्या बाहेर निघालो. पंजाबाजून चांगली होतं. हां, प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आपण काशीच्या बाहेर निघालेलो आहे. गाडी पण चांगली दामटो चाललो. इथं आपल्या पायलटचं आत्ताच गाडीत डिझेल टाकलं आहे. गाडीचं झालं, आता पायलटमध्ये पण डिझेल टाकायचं काम चालू आहे. गाडीत हात AC चालू आहे. इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा गरमीमध्ये सर्दीचा अनुभव येतोय. फार गार लागायला आज अक्षरशः इतकं गार लागायला लागलं, फार शर्ट AC बंद करून झोपायला लागलं. डोळ्यात उघडा ना, रात्री झोप झालेली नाही. रात्री झोपायले 12 वाजोस्तोवर परत 2:30 वाजता तर उठून आंघोळ केली. बराच वेळ गेला आहे. तर ते झालं म्हणतात. चला आपण पण जाऊया आतमध्ये, बसूया. आमची जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. बजरंगबली की जय. इथले इथं मिस आहे. इथं आपली जागा. हां, विंडो सीट आमची. आम्हाला सगळे दिसणार. हा, व्हिडिओ काढू नका, निश्चित दाखवा कॅमेऱ्यात. हा, हे बघ इथं लाल लाईट दिसते, मीटर दिसतोय छोटासा स्क्रीन मध्ये. 1:52-53 व्हिडिओ चालू आहे. या बाजून दिसायलाच नको म्हणताय डायरेक्ट. त्या बाजून चांगलं चकाचक येते. अयो तिथं काय असं व्हायचं नादात आणि तिथं काय ते बघायला जायचं नादात 2 गाड्या पुढे गेल्यात आपल्या. 4तल्या 2 पुढे गेल्यात. अजून बाकीची खाली वाट बघत बसले. तर असाच आपला वेळ वाया जातोय. आणि इथं गाडी उभी आहे, थंडीत आलं, मोकाला वाजायला लागले. काय करावं काय कळा नाही. सगळे आले तर ठीक आहे. ते समोरचे हॉर्न वाजू जार झाले. या लवकर बसा चला, या लवकर बसा चला. त्याच्यात झोप आवरा नाही. गाडी पळायला लागली म्हणजे जरा असं जोडीत वाटलं तरी वाटत. रेल्वे ते 100 रुपये 2 पुढे देत होता. 2 वाट्या 3 वाट्या आपण 200 होतं. प्रत्येकाला 1 दिलं असतं तरी ते वाट्याचं संपलं असतं. नाही काय. तांबूला मोठी एक पाण्याची बाटली मोठी ठेवायची ना झोंगायला. अरे बाबांना लाल तर नुकत्याच मिळालेल्या सूत्रांकडून माहितीनुसार चुकलं काय सूत्रा म्हणलं की लगेच
तर आताच हाती आलेल्या माहितीनुसार अजून अयोध्या 202 किलोमीटर आहे. 202 किलोमीटर गेल्यानंतर तिथं आपलं त्या गावात काय लोकेशन आहे तिथपर्यंत पोहोचायला किती वेळ लागणार आहे काय माहिती आपल्याला. समोर गाडी उभी टोचन द्यायचा प्रयत्न चालला. अयो इकडून घेतले असते त्याला वरून. तर अमोलचा बानास जेहरी अमोलचा दूध कलेक्शनचा आणि प्रोसेसिंगचा प्लॅन्ट होता त्याच्यासमोरून आपण थांबलो सध्या. इकडल्या बाजूला पेट्रोल पंप कुठला गेलचा पेट्रोल पंप आहे ह्या बाजूला. गेलवाल्याने जरा सिस्टमच खतरनाक केली. त्यांचे पेट्रोल पंप जरा जगाच्या आकृतीत असतात कारण आपल्याला भारतचा SP चा पेट्रोल पंप बघायची सोय लागली. हे पाहिले की गेलचा पेट्रोल पंप माझ्या भारी वाटतं. सेम टू सेम गेलचा पेट्रोल पंप आपण त्या दिवशी पाहिला होता. ते हात जोडलेला मठ कोणचा होता त्या तिथं